अरे वा, बाय बाय कर. याच्यात कुठे चालला? शाळेत चालला. अरे वा, ये शाळेत चल. या या या. नमस्कार मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मग आम्ही गेलो होतो शाळेमध्ये, भार्गवीला घेऊन गेले होते आणि आज तिचं होतं बोरन्हाण. त्यांच्या बाईंनी सांगितलं होतं की तिचं बोरन्हाण करूया. तर मग म्हटलं चला बोरन्हाण करायचं आहे तर मग खूपच भारी. मग तिला घेऊन गेले, छान आवरलं वगैरे आणि इथे आलो तर त्यांनी सगळी तयारी केली होती. मग इथे तिला पाटावरती बसवले, तिच्या पुढे वेगवेगळी फळे ठेवण्यात आली होती आणि खूपच सुंदर वाटत होतं. शाळेच्या खूप साऱ्या 2-3 जणी बाई पण होत्या आणि मग घेतली त्यांनी तयारी करायला. इकडे सगळी लहान मुले पण खूप खुश होती, त्यांनाही काहीतरी एक नवीनच पाहायला मिळत होतं. आणि आपल्या भार्गवी मॅडमचं काय तर फक्त मोबाईलमध्ये पाहायचे आणि बिस्किट तोंडात घालत होती, एवढंच तिचं काम होतं. इथे छान तिने लावून दिलं सगळ्यांना व्यवस्थित, तिला हळदी कुंकू लावून झालं, तिच्या डोक्यावरती अक्षदा वगैरे टाकून झाल्या आणि तिचं काय काम तर तिचं फक्त बिस्किट खाण्याचं काम चालू होतं. मला कोणी डिस्टर्ब करू नका, मी माझी खाण्यात दंग आहे, असा तिचा कारभार चालू होता. पण अतिशय शांतपणे ती सगळं करून देत होती. घरी तर ती तसं शांत अजिबातच नसते. मग इथं सगळ्या बायांनी मिळून तिच्या डोक्यावरती लाह्या वगैरे टाकल्या आणि ते खूपच सुंदर वाटत होतं. तर हे बोरन्हाण कशासाठी करतात तुम्हाला माहीत आहे का? आणि हे सर्वप्रथम कृष्णाचं केलं गेलं होतं. या संक्रांतीच्या काळात कृष्णाचं बोरन्हाण केलं गेलं होतं आणि आता सगळेच जण एक ती प्रथा म्हणून आणि लहान मुलांचं बोरन्हाण करत असतात. हे बोरन्हाण केल्यानंतर लहान मुलांची सगळी इडापिडा दूर होते, लहान मुलांची सगळी संकट दूर होतात. आणि मग इथे बोरन्हाण झालं आणि मुलांचं चाललं होतं की मॅडम आम्हाला डान्स करायचं, गाणं लावा. मग इथं गाणं लावण्यात आलं आणि सगळीच मुले आनंदाने नाचत होती. इतकी सुंदर सुंदर छान वाटत होतं ना त्यांना पाहून, असं सगळंच किती गोड उड्या मारत होती नाही का. आणि माझी भार्गवी तर खूपच उड्या मारत होती, तिला तर खूप आनंद झाला होता. इथे सगळ्यांना घेऊन हाताला घेऊन ती नाचत होती आणि मला इथे पाहायला खूप भारी वाटत होतं. लहान मुलांमध्ये आलं ना की माणूस सगळं टेन्शन विसरून जातं आणि खूप छान वाटतं, सगळा थकवाच निघून जातो नाही का.